हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? तर आजचं आपलं हे जे सेशन असणार आहे, तर सेशन जनरली आपण लेक्चर मध्ये घेतो. आजचं हे असणार आहे आपलं डेमो सेशन. सर मग डेमो कसा? तर बघा, ई सारथी ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहे आपलं प्ले स्टोअर वरती, ते वापरायचं कसं, किंवा खूप साऱ्या क्वेरीज अशाही आल्या होत्या की सर आम्हाला लॉग इन होत नाहीये, ओटीपी येत नाहीये, लेक्चर कसं बघायचं किंवा बाकीच्या पीडीएफ कशा बघायच्या, सगळ्या गोष्टींचा आज आपण पाठपुरावा करणार आहोत, म्हणजेच आपल्या या डेमो सेशन मध्ये. नमस्कार, माझं नाव प्रितेश, मी आहे तुमचा फिजिक्स मेंटर फ्रॉम ई सारथी ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि माझ्यासोबत आहेत मी तुमची बायोलॉजी मेंटर प्रगती मॅम. चलो, तर आजच्या या डेमो सेशनला आपण सुरुवात करूया. मॅम, तर आजच्या या सेशन मधून आपण मुलांना एक्झॅक्टली काय सांगणार आहोत, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही या स्लाइड वरून सुरुवात करावी. तर विद्यार्थी मित्रांनो, जी की तुम्ही नेक्स्ट चेंज स्कॉलरशिप टेस्ट जी की 16 नोव्हेंबरला तुम्ही देणार आहात, तर त्याच्यासाठी तुम्हाला हा कशा प्रकारे डाउनलोड करायचा आहे आणि कुठे तुम्ही टेस्ट पाहायचे आहे आणि कुठे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही लेक्चर्स आहेत तुम्हाला जे की फ्री अवेलेबल आहेत ते तुम्ही कसे पाहायचे ते आपण पाहूया. बघा, जे काही तुमचं मोबाईल आहे त्याच्यावरती तुम्ही काय करणार, सर्वप्रथम तुम्ही करणार प्ले स्टोर ओपन. प्ले स्टोर वरती जाऊन तुम्ही काय करणार, तर जे काही सर्चच्या ऑप्शन वरती जाऊन तुम्ही ई सारथी ऑनलाईन असं काय करणार, तर सर्च करणार. कुठल्याही प्रकारचा स्पेस न देता स्मॉल लेटर्स मध्ये ई सारथी ऑनलाईन असं काय करणार, सर्च करणार. मग अशा प्रकारे तुम्हाला काही लोगो दिसून जाईल. मग हा लोगो दिसला तर तुम्ही काय करणार, तर हे ऍप इन्स्टॉल करणार आणि हे ऍप इन्स्टॉल केल्यानंतर आता सर तुम्हाला सांगतील की रजिस्टर कसं करायचं. बघा, ज्यावेळेस आपण कुठलाही ऍप आपल्या फोनवरती इन्स्टॉल करतो, पहिली प्रोसेस असते रजिस्ट्रेशन. तर 16 नोव्हेंबरला जी आपली नेक्स्ट चेंज स्कॉलरशिप टेस्ट होणार आहे त्याच्यासाठी जे रजिस्ट्रेशन आहे आणि ऍपचं जे रजिस्ट्रेशन आहे ते एकच आहे. म्हणजे तुम्ही ऍपला रजिस्टर केलं की तुम्ही आपोआप ऑटोमॅटिकली त्या टेस्टसाठी व्हॅलिड म्हणजेच ग्राह्य मानले जातात की तुम्ही त्या टेस्टसाठी रजिस्टर केलाय. बर, मग सर मी आता रजिस्टर तर केलंय, मग पुढचा टप्पा कोणता? तर पुढचा टप्पा आहे तुमचा फोन नंबर टाकून त्याच्यावरती ओटीपी येईल. मग ओटीपी आल्यानंतर आपण त्याला व्हेरीफाय करणार, बरोबर? 4 अंकाचा ओटीपी, त्याला आपण लगेच व्हेरीफाय करणार. मग व्हेरीफाय केल्यानंतर एक पर्सनल डिटेल्सचं पेज येईल. त्या पेजमध्ये तुम्ही तुमचं नाव, तुमचा स्टेट, तुमचा जिल्हा, मेल आयडी आणि तुमचा मेन फोन नंबर. आता मेल आयडी ऑप्शनल आहे, कुणाचा मित्राचा टाकला तरी चालतोय, नाही टाकला तरी चालतोय. आणि ते पेज तुम्ही सबमिट केलं की तुमच्या फोनवरती जो इंटरफेस होईल हे आहे तुमच्या ऍप्लिकेशनचं पहिलं पेज. तर मग मॅम, या पहिल्या पेजमध्ये मुलांनी त्यांच्या कामाचे कोणकोणते टॅब आहेत, आता खूप सारे टॅब्स आहेत. नवीन ज्यावेळेस आपण ऍप्लिकेशन ओपन करू त्यावेळेस थोडं कन्फ्युजन होईल मुलांचं. त्यांचं कन्फ्युजन दूर करा आणि सांगा की ह्या टॅब मध्ये किंवा ह्या सगळ्या टॅब मधून त्यांच्या कामाचा टॅब कोणता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जेव्हा ऍप ओपन कराल तर अशा प्रकारचे जे काही ऍपचं होम पेज आहे ते तुम्हाला सर्वप्रथम दिसेल. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पेड बॅचेस दिसतील, वेगवेगळे युट्यूबचे क्लासेस दिसतील, देन फ्री बॅचेस, देन फ्री पीडीएफ, टेस्ट सिरीज अँड प्रिंटेड बुक्स ही दिसतील. मग मित्रांनो, जी की तुमची 16 नोव्हेंबर रोजी नेक्स्ट चेंज स्कॉलरशिप टेस्ट होणार आहे त्याच्यामध्ये ती टेस्ट तुम्हाला देण्यासाठी ही जी फ्री बॅचेस जे आहे तुम्हाला दिसत आहे त्याच्यावरती तुम्ही काय करणार, क्लिक करणार. अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर तुम्हाला फ्री बॅच फॉर नेक्स्ट चेंज स्कॉलरशिप टेस्ट असं तुम्हाला हे टॅब दिसेल. मग याच्यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे अशा प्रकारे 3 टॅब्स दिसतील, लाईव्ह, कॉन्टेंट आणि ग्रुप्स. मग याच्यामध्ये तुम्ही कुठे जाणार, तर जाणार तुम्ही कॉन्टेंट मध्ये. कॉन्टेंट मध्ये गेल्यानंतर तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही सब्जेक्ट्स आहेत जसे की तुमचं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स असे जे काही 4 सब्जेक्ट्स आहेत त्याचे जे काही व्हिडिओ लेक्चर्स आहेत तुम्हाला याच्यामध्ये दिसून जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता याच्यामध्ये पाहूया. जसं की फिजिक्स वरती गेलो आपण, तर फिजिक्सचे वेगवेगळे जे काही लेक्चर्स आहेत ते तुम्हाला या पेज वरती दिसून जातील. तर ते कसे पाहायचे आता आपल्याला सर सांगतील. तर बघा, जसं मॅडमनी सांगितलं की तुम्ही ज्यावेळेस ह्या कॉन्टेंट टॅब वरती क्लिक कराल, फॉर एक्झाम्पल मी फिजिक्स हा सब्जेक्ट उघडला, इथं याच्यावरती जेवढे पण व्हिडिओज आहेत आणि एक इम्पॉर्टंट मुद्दा असा की जी टेस्ट जी डिझाईन झाली आपली नेक्स्ट जेन ती याच कॉन्टेंट वरती डिझाईन झाली. म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही जर हे सगळं कॉन्टेंट प्रॉपरली टॉप टू बॉटम जर बघितलं, रिव्हिजन घेतली पीडीएफ थ्रू, मी पीडीएफ कशी ओपन करते पण सांगतो, तर निश्चितच तुम्हाला त्या टेस्ट मध्ये फायदा होणार आहे. बर, मग आता प्रत्येक लेक्चर समोर बघा पीडीएफ 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 पीडीएफ. याचा अर्थ काय सर,
तर प्रत्येक लेक्चरच्या समोर तुमची जी पीडीएफचा आयकॉन आहे किंवा जो पीडीएफचा जो सिम्बॉल आहे त्याचा अर्थ असा की त्या लेक्चरची पीडीएफ ही तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये अवेलेबल आहे. मग जर मला ती पीडीएफ बघायची असेल तर मी कसं बघणार? मी परत माझ्या फोनच्या ऍप्लिकेशनच्या फ्रंट पेजवरती, होम पेजवरती येईल. फ्री पीडीएफ वरती ज्यावेळेस मी क्लिक करेल त्यावेळेस माझ्याकडे ओपन होईल फ्री पीडीएफ बॅच. मग आता ह्या फ्री पीडीएफ बॅच वर ज्यावेळेस मी क्लिक करेल त्यावेळेस इथं फॉर एक्झाम्पल मी फिजिक्सची पीडीएफ उघडली तर फिजिक्स सब्जेक्ट मध्ये बेसिक्स ऑफ साऊंड, फोर्स, मोशन, प्रेशर, सोर्स ऑफ एनर्जी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसून येतील. म्हणजे जर त्या सब्जेक्टची त्या टॉपिकची जर पीडीएफ अवेलेबल असेल त्याच्यासमोर तुम्हाला पीडीएफ नाव दिसून येईल. जर नसेल तर मग पीडीएफ नसणार आहे. कधी कधी काय होतं लेक्चर झाल्यानंतरून आपण पीडीएफ ज्यावेळेस टाकतो, अपलोड करतो तर प्रोसेस व्हायला थोडा वेळ लागतो. म्हणून थोडा वेळ घ्या. बाकीच्या पीडीएफ आहेत त्या तुम्ही रिवाइज करा, रिसाइट करा जसं पण तुम्हाला झेपतंय आणि तुम्हाला टेस्ट देताना ह्या गोष्टीचा फायदा नक्कीच होईल. बर, आता पुढे ज्यावेळेस जाऊ आपण तर आताच्या ह्या स्टेज पर्यंत आपण काय केलंय रे, तो ऑल अबाउट सगळं ई सारथी म्हणजे काय, ऍप्लिकेशन म्हणजे काय वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आपण आज डिटेलमध्ये जाणून घेतल्या. पण मग ज्यावेळेस आपली ऍप्लिकेशन किंवा ऑनलाईन क्लासेस ज्यावेळेस आपण ऑफिशियली लॉन्च करू, फॉर एक्झाम्पल आपलं जे सेगमेंट आहे ते आहे 8, 9 आणि 10 फाउंडेशन ह्या बेसमध्ये. मग बघा ज्यावेळेस तुम्हाला बॅचेस परचेस करायचे असतील त्यावेळेस फक्त एक छोटासा ग्लिम्स देऊन ठेवतो, छोटीशी तुम्हाला एक गोष्ट सांगून ठेवतो. म्हणजे फुल फ्लेजेड ज्यावेळेस बॅचेस चालू होतील त्यावेळेस तुम्हाला परचेस करताना त्रास होणार नाही याची आम्ही हे घेतोय, काळजी घेतोय. बरं, 8वी, 9वी, 10वी. बरं, एखादा मुलगा फॉर एक्झाम्पल मी 8वीला आहे, मी 8वीची बॅच परचेस करतोय. ही 8वीची बॅच आहे, खाली बाय नाव आहे. बाय नाव करत असताना तुम्ही स्वतः बाय नाव नका करू, तुमच्या घरच्यांना, जे कोणी तुमचे गार्डियन आहे, जे कोणी तुमचे पॅरेंट्स आहेत त्यांना घेऊन बॅच परचेस करू शकता. पण हा झाला सेकंड टप्पा. त्याच्या आधी प्रायोरिटी आहे आपली जी आहे तुमच्या नेक्स्ट जेन बद्दलची. तर मॅम बघा नेक्स्ट जेन जी टेस्ट आहे ती आपली होते 16 नोव्हेंबरला. ठीक आहे. नेक्स्ट जेन टेस्ट मध्ये आपल्याकडे आहे 4 सब्जेक्ट. एक आहे मॅथ्स आणि सायन्स. सायन्स मध्ये पण तुमचं फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. तर या सगळ्या सब्जेक्ट्स वरती कॉन्टेंट फोल्डर मध्ये आपल्याकडे व्हिडिओज आहेत. ते व्हिडिओज तुम्ही बघायचे आहेत. त्याच्या पीडीएफ्स आहेत. व्हिडिओ बघून झाले की पीडीएफ मधून रिव्हिजन करायचे आणि आपण अपकमिंग संडेला म्हणजे टेस्टच्या आधी जेवढे पण संडे येतील आपण डेमो टेस्ट ठेवणार आहोत. त्याच्यावरून तुमचा एक टेस्टचा वॉर्मअप होऊन जाईल. म्हणजे ऍक्च्युअल टेस्ट देताना तुम्हाला तिथे त्रास होणार नाही. तर बघा ही जी टेस्ट आहे ही 16 नोव्हेंबर 2025 रोजी आपल्या ई सारथी एज्युकेशन प्लॅटफॉर्म जो आहे प्ले स्टोर वरती किंवा ऍप मध्ये होणार आहे. तर ही टेस्ट 8वी, 9वी, 10वी शिकत असलेल्या सगळ्याच मुलांनी द्यायचे. कारण की याचं जे प्राइस आहे तुमचं आहे 4 लाखाचं आणि ते पण रोख कॅश म्हणजे रोख रक्कम आपण देणार आहोत फर्स्ट, सेकंड आणि थर्ड टॉपरला. याची मात्र सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. टेस्ट आहे आपली 16 नोव्हेंबर 2025 रोजी. ठीक आहे. तर आजच्या या डेमो सेशन मध्ये आपण इथेच थांबूया. बाकी मी असं अज्युम करतोय की सगळ्या गोष्टी ऍप्लिकेशन कशा हँडल करायचे ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्यात, मॅडमनी तुम्हाला समजून सांगितलंय. तर ठीक आहे. बघा आम्ही एकाच मोटिव्हवरती बिलीव्ह करतो आणि तेच टॅगलाईन आम्ही आमच्या ऍप्लिकेशनला दिलंय. मॅम तुम्हाला पण माहिती आहे जर तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग तरच तुमचं फ्युचर लॉंग. ठीक आहे. आजच्या पुरता आपण इथेच थांबूया. नवीन लेक्चरमध्ये आपण नवीन एनर्जीने एक नवीन टॉपिक घेऊन येणार आहोत. तोपर्यंत रजा घेतो तुमची. टाटा, बाय बाय.